बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पावसासंदर्भातलीच आहे। सततचा पाऊस आणि पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय, पिकांची नासधूस झाली आहे। मात्र आता पशुधन कसं वाचवायचं याचीही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे। नांदेडच्या हिमायतनगर मधला असाच एक व्हिडिओ समोर आलाय। पारडीमधल्या ओढ्याला आलेल्या पुरात 7 म्हशी वाहून गेल्या। स्थानिकांना खूप शोधाशोध करून या 4 म्हशी शोधण्यात यश आलंय, मात्र अजून सुद्धा 3 म्हशी बेपत्ता आहेत। नांदेडमध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे, पिकांची नासधूस झाली आहे। दरम्यान तिकडे हिंगोलीत कयाधू नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। कयाधू नदीनं धारण केलंय रौद्र रूप। नदीचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरलंय। हिंगोली जिल्ह्यात मागील 16 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालंय। शेतकरी हतबल निराश झालाय। हिंगोलीमध्ये जोरदार असा पाऊस कोसळतोय। या नदीचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरलेलं आहे। पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालंय आणि शेतकरी त्यामुळे हतबल झालाय। पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांच्याकडून। समाधान, काय एकूणच परिस्थिती आहे तिथे? आपण जर बघायला गेलं तर रात्रीपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आता 16 तास झाले हा पाऊस लगातार सुरूच आहे। अजूनही हा पाऊस थांबलेला नाहीये। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जे छोटे मोठे ओढे आहेत ते सुद्धा तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून संबोधली जाणारी कयाधू नदीने रौद्ररूप धारण केलेलं आहे। संपूर्ण कयाधू नदीचं पाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरलेलं आहे। जवळपास नदीपात्र सोडून ही नदी जवळपास 500 ते 600 मीटर पर्यंत नदीपात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं पुन्हा एकदा नुकसान झालेलं आहे। आपण जर बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये तब्बल 5 वेळा अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे। त्यामुळे शेतकरी कुठेतरी अगोदरच हतबल झालेला होता। मात्र पुन्हा एकदा या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे। खरीप हंगामातील सर्व पिके जे आहेत या पावसाने हिरावून घेतली होती। त्याचबरोबर आता फळ पिके, त्याचबरोबर हळद या पिकाचं देखील नुकसान होण्याची शक्यता आहे। कयाधू नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे। डोंगरगाव पूल या गावामध्ये जे आहे ते कयाधू नदीचं पाणी जे आहे ते शिरण्याची शक्यता आहे। काही वेळातच हे पाणी जे आहे ते काही घरांना लागण्याची शक्यता आहे, कारण या कयाधू नदीने जे आहे ते रौद्ररूप धारण केलेलं आहे। तर सोडेगाव या गावा नजीक असलेली कयाधू नदी जी आहे ती आता पुलावून पाणी वाहण्यास सुरुवात झालेली आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की कयाधू नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे अनेक गावामध्ये सुद्धा पाणी घुसण्याची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यातील जे कुरुंदा गाव आहे या गावामध्ये सुद्धा सद्यस्थितीला पाणी शिरलेलं आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे। तर जे पांगरा शिंदे गाव आहे या गावामध्ये सुद्धा सकाळी पाणी शिरलं होतं। आता कुठेतरी हे पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे। मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये भाग बदलत हा पाऊस जे आहे ते लगातार सुरू आहे। जिल्हा प्रशासक जे आहे ते हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे। शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसर यांनी खबरदारी म्हणून हे आदेश पारित केलेले आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर ह्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। अनेक शेतामध्ये पाणी शिरल्याने शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे। दीपाली, निश्चितच समाधान, आपण असेच सोबत राहा, आणखी अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहणार आहोत। तर या 12च्या बुलेटिन मध्ये आपण आता 4 जिल्ह्यातल्या 4 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। सोलापूरच्या सीना नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे। सीना नदीत पुन्हा 75,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। तर तिकडे सीना नदीला पुन्हा पूर येण्याची दवंडी सुद्धा देण्यात आली आहे। तर दुसरीकडे हिंगोली पुसद मार्ग हा बंद झालाय। विदर्भाशी संपर्क हा तुटलाय। धाराशिव जिल्ह्यात सुद्धा पावसानं कहर केलाय। मांजरा नदीला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। तर तिकडे पंढरपुरात पावसामुळे मुक्या जनावरांची सुद्धा दैना झाली आहे। पावसात जनावरांना अक्षरशः चारा मिळत नसल्याचं चित्र आहे। तर या सगळ्या परिस्थितीवर अपडेट्स घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी समाधान कांबळे, त्याचबरोबर ओमकार कुलकर्णी आणि संकेत कुलकर्णी हे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून सविस्तर आपण माहिती घेणार आहोत। सुरुवात करूयात पहिल्या मोठ्या बातमीनं। तर ओमकार कुलकर्णी आणि अनेक महत्त्वाचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। त्यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण सुरुवात करूयात पहिल्या मोठ्या बातमीनं। तर मुसळधार असा पाऊस कोसळतोय। सीना नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे। सीना नदीत पुन्हा 75,000 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दवंडी पेटवण्यात आली आहे। पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे।
हिंगोलीकडून आपल्याकडे हिंगोलीमधली परिस्थिती जाणून घेऊया. समाधान कांबळे आपल्यासोबत आहेत. समाधान, आत्ताच आपण परिस्थिती एकूण दाखवली, सध्याची काय स्थिती आहे, पाऊस कसा सुरू आहे तिथे? निश्चित दीपाली, आपण जर बघायला लागलं तर काल रात्रीपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. काल रात्री 8 वाजता जे आहे ते पाऊस सुरू झाला होता आणि आता तब्बल 12 वाजता आहेत. तब्बल 15 ते 16 तास झाले हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस बरसतोय. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील छोटे मोठे ओढे, त्याचबरोबर नदी नाल्यांना पूर आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील जी जीवनवाहिनी म्हणून संबोधली जाते कयाधू नदी आहे, त्या कयाधू नदीने रौद्ररूप धारण केलेलं आहे. जवळपास 500 ते 600 मीटर अंतरावर जे आहे ते या कयाधू नदी पात्र सोडलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे. समगा ते हिंगोली या महामार्गावरील जी वाहतूक जी आहे ती बंद झालेली आहे. त्याचबरोबर मराठवाडा ते विदर्भ हा रस्ता देखील या पुलावरून पाणी जात असल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे. पैनगंगा नदीला देखील पूर आलेला आहे, पूर्णा नदीला देखील पूर आलेला आहे. एकंदरीत जिल्ह्यातील सर्वच नद्यांना जे आहे ते पूर आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी या नद्यांचं पाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसत आहे. तर काही गावामध्ये देखील पाणी घुसण्यास सुरुवात झालेली आहे. आपण जर बघायला गेलं तर हिंगोलीच्या महामार्गावर असलेला डोंगरगाव पूल ज्या नदीकाठी जे आहे ते शेतकऱ्यांच्या गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. डोंगरगाव पूल येथील कयाधू नदी देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरलेलं आहे. त्याचबरोबर कयाधू नदीचं रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जे कुरुंदा गाव आहे, या कुरुंदा गावामध्ये सुद्धा नागरिकांच्या गावामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे. पांगरा शिंदे येथील परिस्थिती जी आहे ती आता कुठेतरी नियंत्रणात आलेली आहे. रस्त्यावरील पाणी कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र या गावामध्ये अनेकदा पूर येतोय. त्यामुळे प्रशासनाकडून या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर जे कयाधू नदी आहे त्या कयाधू नदी रौद्ररूप धारण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आधीच जे शेतकरी आहेत ते अतिवृष्टीने बाधित झाले होते. त्यामुळे कुठेतरी पंचनामे करण्याची सुरुवात करण्यात आली होती. पालकमंत्री त्याचबरोबर राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या भागाची पाहणी केली होती. मात्र पुन्हा एकदा हिंगोलीकरांना अतिवृष्टीचा फटका बसलाय. दीपाली, निश्चितच समाधान, आपण असेच सोबत राहा. आपल्यासोबत धाराशिव मधून ओमकार कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. ओमकार, धाराशिव मध्ये एकूणच काय परिस्थिती आहे पावसाची? दीपाली, धाराशिव मध्ये काल रात्रीपासून जोरदार पावसानं सुरुवात झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस जो आहे तो कुठेतरी काल रात्रीपासून होताना पाहायला मिळत आहे. कालच याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा ज्या आहेत त्यांना सुट्टी जाहीर केलेली होती. आज शाळा ज्या आहेत ते पूर्णपणे बंद असलेल्या पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर सध्या कालचा हा जो काही पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे जिल्ह्यातील जी काही नदी नाले आहेत ते मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेले आहेत. पूर परिस्थिती अनेक ठिकाणी जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यातील गावांचा संपर्क देखील तुटल्याची माहिती जी आहे ती कुठेतरी समोर येताना पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीनं मागील 3-4 दिवसांमध्ये धाराशिवमध्ये पाऊस झालेला होता, अगदी त्याचप्रमाणे पाऊस पुन्हा एकदा झालाय असं तिथे काही गावातून स्थानिकांकडून जी माहिती मिळते त्यातून या माहिती जी आहे समोर कुठेतरी येताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यातील ज्या प्रमुख नद्या आहेत, भूमपरंडा तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना असतील, बाणगंगा सारख्या ज्या नद्या आहेत त्या देखील दुतडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत. वाघे गव्हाण जे की या मागील पुरामध्ये अडकलेलं होतं, त्यातील अनेक नागरिकांना जे आहे ते रेस्क्यू एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून करावं लागलेलं होतं. त्या गावातील प्रशासनानं आता पूर्वच खबरदारी म्हणून तेथील लोकांना जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केलेली आहे. यासोबतच कळंब तालुक्यातील मांजरा नदी असेल, तेरणा नदी असेल, या नद्या देखील आता मोठ्या प्रमाणात रौद्र रूप धारण करून वाहताना पाहायला मिळत आहेत. तेरणा नदीनं देखील आपला जे पात्र आहे ते सोडून जवळपास अर्धा किलोमीटर आजूबाजूच्या शेतामध्ये वाहत कुठतरी जात असल्याचं पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळं आजूबाजूच्या शेतांमध्ये पाणी पसरलेलं आहे. मांजरा नदीची देखील तीच परिस्थिती आहे. मांजरा नदी जर पाहिलं तर जवळपास 1 किलोमीटर पात्र सोडून वाहताना कुठतरी पाहायला मिळत आहे. त्यामुळं जिल्ह्यातील ही जी काही सर्व परिस्थिती आहे, आणखीन जे या नद्यांचं पाणी आहे ते वाढल असा अंदाज जो आहे तो स्थानिकांकडून कुठतरी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासन देखील कुठतरी काळजी जी आहे ती घेताना दिसत आहे. प्रशासनाकडून आता देखील आव्हान वारंवार करण्यात येत आहे की कुणीही जे वाहतं पाणी आहे त्यातून कुणीही रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नये. त्याचबरोबर जर बघितलं तर जे काही नदीकाठची गावं आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. धोक्याची गावं निश्चितच ओमकार, आपण असेच सोबत राहा. त्यानंतर पंढरपुरातल्या माढ्यातून आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. संकेत, तिकडे एकूण काय परिस्थिती निर्माण झाली आहे पावसामुळे? खरं तर पावसामुळे संपूर्णपणे दैना उडाली गेली आहे. सीना नदीचा जो महापूर होता तो करमाळा असेल, माढा असेल अशा तालुक्यांना मोठा फटका बसलेला होता. हा पूर खरं तर काल ओसरायला सुरुवात झाली होती. मात्र आज असलेल्या रेड अलर्टमुळे पुन्हा एकदा पावसाचा जोर कायम राहिलाय. सीना नदीनं पुन्हा एकदा पात्र सोडले. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये जनावरांचे मात्र मोठे बेहाल होताना दिसतात. जनावरांना चारा मिळत नाही अशी सगळ्यात परिस्थिती आहे.
जनावरांचं स्थलांतर होतंय, त्यांना दुसरीकडे न्यायची व्यवस्था होते, मात्र त्यांना चारा मिळत नाही. नागरिकांना खायला प्यायला मिळतंय, त्यांचं स्थलांतर होतंय, मात्र सगळ्याच शेतकऱ्यांचा पोटात जी हवालदिलता आहे, शेतकऱ्याच्या पोटात जी चिंता आहे ती सगळ्यात आहे ती जनावरांच्या चाऱ्याबाबतची, आणि तोच जनावरांचा चारा नाहीये. त्यामुळे सरकारनं आता कुठेतरी हिरवा चारा जनावरांना देण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. अनेक शेतांमधून ऊस आहे, चारा आहे, वैरण आहे, मात्र हे सगळं पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेलं आहे. त्यामुळे अजूनही पाणी आहे, चिखल आहे, ते काढता येत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता जे संकट आहे ते जनावर वाचवण्याचं आहे, पशुधन वाचवण्याचं आहे, आणि त्यासाठी चारा उपलब्धतेचं आव्हान हे शेतकऱ्यांपुढे, आणि त्यासाठी आता सरकारनं एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. निश्चितच संकेत, त्यामुळे पावसामुळे अतिशय भीषण परिस्थिती जी निर्माण झाली ती अजूनही कायम आहे. धन्यवाद आपल्या सगळ्यांशी, आपण ठिकठिकाणाहून या पावसाचे अगदी सविस्तर अपडेट्स आपल्याला दिले. धन्यवाद. तर तिकडे सदाभाऊ खोतांच्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आलाय. सदाभाऊ खोतांवर गावकरी हे भडकलेत. 8 दिवस कुठे होतात असा ग्रामस्थांनी सवाल केलाय. दौरा अर्धवट सोडून सदाभाऊ खोत हे माघारी परतलेत. सोलापूरच्या उंदरगाव मधील ग्रामस्थ हे चांगलेच संतापले असून आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांचा रोष दिसला तो आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर. त्यांचा संताप हा स्पष्टपणे दिसून येतोय. गावात आलेल्या सदाभाऊ खोत यांना प्रश्न विचारत गावकऱ्यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. 8 दिवस कुठे होतात, इतके दिवस का फिरकलं नाहीत असे प्रश्न गावकऱ्यांनी त्यांना विचारले. मात्र ग्रामस्थांचा वाढता रोष पाहून सदाभाऊ खोत यांनी तिथूनच लवकर काढता पाय घेतलाय. दरम्यान कृषी मंत्र्यांनी माढा दौरा रद्दच्या विषयावरून यू टर्न घेतलाय. माढा तालुक्यातील रद्द केलेला दौरा हा पुन्हा पूर्ववत करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या संतापाच्या भीतीनं कृषी मंत्री भरणे यांनी माढा दौरा रद्द केला होता. मात्र आपल्या भूमिकेवर यू टर्न घेत कृषी मंत्री धरणे यांनी पुन्हा त्यांचा माढा दौरा होणार आहे. याआधी माढा दौरा रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा एक महत्वाची अपडेट कळतेय, त्यांचा पुन्हा माढा दौरा पूर्ववत होतोय. मात्र याआधी दत्तात्रय भरणे यांनी काय स्पष्टीकरण दिलं होतं आपण पाहूयात. पशुधन वाहून गेलंय, म्हणजे सगळे शेळी मेंढी किंवा कोणाच्या घराची पडझड झाली, म्हणजे कोणाच्या घरामध्ये पाणी शिरलंय. या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्या सर्व नुकसानीचे भरपाईचे पंचनामे करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत, आदेश दिलेले आहेत. त्यामुळे हे सगळे अहवाल आल्यानंतर निश्चित प्रकारे 10 दिवसाच्या आत किंवा दिवाळीच्या पूर्वी माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना ही मदत केली जाईल. मला आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगायचंय, धीर धरा, खचू नका. हे निसर्गाचं संकट आहे. हे निसर्गाच्या संकटापुढे आपण काही करू शकणार नाहीये. शेवटी ह्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल, त्याचा सामनाच करावा लागेल. आणि मनामध्ये कुठल्या वाईट किंतु गोष्टी अजिबात मनात आणू नका. शेवटी ह्या गोष्टी जर आपण मनात आणल्या, आपण निश्चित आपल्या बायका मुलाचा, आपल्या वयोवृद्ध आई वडिलांचा, पाहुण्यांचा, कुटुंबाचा पण सगळ्यांनी विचार करा. यानंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. राज्यात सध्या आरक्षणावरून मराठा विरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झालंय. लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून मिळत असलेल्या आरक्षणाला जोरदार विरोध केलाय. मात्र ते आता लवकरच मोठा निर्णय घेणार आहेत. आज अहिल्यानगरातील दैत्य नांदूर या ठिकाणी ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्यात हाके हे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर हाकेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही परखड भूमिका घेत आहोत आणि कुठलीही राजकीय भूमिका घेण्यापेक्षा आत्ता आज रोजी पक्ष विसरून, वेगवेगळ्या जातींचा अभिनिवेश विसरून सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. ओबीसीचं आरक्षण टिकवण्याची गरज आहे. तर राज्यात सध्या आरक्षणावरून मराठा विरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झालंय. याच पार्श्वभूमीवर बीड येथे आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. शहरात ठिकठिकाणी मोठमोठे फलक सुद्धा लावण्यात आलेत. मात्र या फलकावरून ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडली की काय अशी चर्चा आता होतीये. लावण्यात आलेल्या फलकावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा फोटो मात्र वगळण्यात आलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण केलं आणि या उपोषणाची दखल घेत सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केलं आणि या
मागणी पूर्ण झाल्याच्या नंतर ओबीसी बांधव देखील कुठेतरी ओबीसी आरक्षण बचावासाठी आक्रमक होताना बघायला मिळत आहेत. मी सध्या बीडच्या धुळे सोलापूर हायवेवरती उभा आहे. शहरातील मुख्य चौकामध्ये शहरामध्ये जाणाऱ्या रस्त्यावरती हे बॅनर लागलेला आहे. या बॅनरवरती मंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेच्या वतीने महाएल्गार सभेचं आयोजन बीडमध्ये करण्यात आलं आहे. तत्पूर्वी हे बॅनर जे आहेत मोठमोठे बीड शहरामध्ये झळकल्याचं बघायला मिळत आहे. या बॅनरवरती मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर तसेच गोपीचंद पडळकर असतील व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा देखील फोटो आहे. मात्र ओबीसी आरक्षणाच्या लढाईसाठी गाव तांड्यावर वस्तीवरती जाऊन जे लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, हे कुठंतरी सभा घेत आहेत, कुठंतरी ओबीसी आरक्षण बचावासाठी जनजागृती करतायत. मात्र त्या दोघांचेही फोटो या बॅनरवरून वगळण्यात आल्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडली आहे की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय आणि याची चर्चा जी आहे ते बीडमध्ये होताना बघायला मिळत आहे. NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड.